काय करते रानूस आहे? कांदा चिरती. काय भाजी बनवायची आज? फुलग्याचं. हुलग्याची बनवते होय. हो. बर बर बनव बनव. आता भाकर घेतले टाकून वार माहिती सुटले जायला लागाना चुलीला. बर. दिदायला आंघोळ घातली. दिदा खिळती दिद कागदाव. हा ते चांगलं चाललंय खेळ. मेंढर हल्ल्यात मग वागरे सुरडी भाकरी टाकता. आता मस्त भाकरी झाले तो कांदा चिरून हुलग्याचं म्हणलं कारवान करावं. बरं चालतंय कर, मी येतो बघून. हो कुठं जायचं? पाणी बघायला जायचे, पाणी तळ मेंढराला. जावा या बघून. चालतंय. रुक्मा हे रुख अग बाय अग रुसली काय? रुसली वाटत. चढ काय लागली काय ग बाई? बिस्किट टाकली होती ते मुरत्याने गोळा. बर. तर मित्रांनो काय अशा प्रकारच्या वावरात कांदा आहेत बरं का. पात होती, पात खाल्ली मेंढरानी. आणि आता एक कांदा राहिली ते तर सकाळ सकाळी मेंढर आपली सोडली ते सुंदर अशी मेंढर आणि घोडी एकत्र चरते ते. कांदा कुठलं खाते ते रात्री तर नाहीच खाल्लं. अशा प्रकारचं कांदा आहे तर बाबा जवळजवळ 10-30 गुणी आहे. ते काय झाले बरं का, 8 दिवस झालं कांद्याची वावर गावली. कांद्याची का आता रात्री खाई ना आता सोडली जाय. आता ह्यातनं आता बाखर ढोकळा खायला ह्या वावर चालल्यावर दुसरं वावर बघितले कांद्याचं वावर कांदे. चला मी आलोच बाबा. तर आता इकडे चारी कोपऱ्यात 4 गडी उभी राहिली. ते आप्पा काय म्हणते ते बघू. आप्पा अरे कसं काय नियोजन आहे? बरं आहे नियोजन. बरं आहे का? मजा आहे. हा बरं चालतंय, आलो मी पाणी बघून. हो बर ये वाटून जाईल खाली पाणी बघून. चालतंय. तर ह्या ठिकाणी मित्रांनो कोपऱ्यात आपलं काका बसले. बरं काका अरे कसं काय नियोजन आहे? कांदा खाय ना तर लागा मिंड्या. कटाळ्या रात्री पात होती, पात कच काढून खाल्ली. कांदा राहिलेलं कांदा खाती का नाही काय माहिती का. जाग्यावर तळाव ठेवून जावं लागतंय. तर आलो मी. हो तर मित्रांनो वाड्यापासून आपण चारा आणि पाणी पाण्यासाठी आलोय बरं का या ठिकाणी मित्रांनो. तर हातात काठी असावी लागते कारण आपल्याला रानावानातून फिरावं लागतं. ही काट्याची भीती असते. आणि तुम्हाला आता परिसर थोडासा दाखवणार आहे मी. मेंढरांसाठी पाणी पाण्यासाठी आलोय बरं का मित्रांनो मी. तर पाणी आम्हाला लांबून दिसलं होतं पण ज्या तळ्यावर जायचं होतं त्या तळ्यावर नाही जाणार मी. डायरेक्ट आता मध्येच वडाच भेटलाय आपल्याला जवळ. तर त्या वाड्यात पाणी पाजायचे आणि थोडंसं बाबा आम्हाला बघायला लागतं. आणि कटाळा करून जमत नाही कारण जर समजा कटाळा करायचा असेल तर मेंढरं वळून उपयोग नाही मित्रांनो. आणि सकाळचं उठलो, चहा पाणी आंघोळ बिंघोळ झाली आणि सकाळचं मेंढरं थोडी सोडली तिथं वाड्यात. आणि मेंढरं सोडून मी पाणी बघायला आलोय मित्रांनो. तर चला तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवतो पाण्याचं कसं कसं आहे आणि कसल्या रस्त्याने जावं लागतं. आणि मेंढराचा विषय असा आहे की बाबा वाट ही पूर्णपणे तिथपर्यंत चालतच जावं लागतं जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत. कारण असं लांबूनच डोकवायचं आणि माघारी जायचं असं नाही, कारण तिथपर्यंत जावंच लागतं. मी आता जवळजवळ 1.5 किलोमीटर आलोय मित्रांनो पाणी पाण्यासाठी बरं का. तर ह्या ठिकाणी मित्रांनो ही पांदण आहे म्हणजे वाडा बरं का. तर हे वाड्यात हे असं वातावरण आहे आणि ह्या वाड्याने हळूहळू चाललंय. तर ह्या ठिकाणी रामफळ आहे मित्रांनो. रामफळाला भरपूर फळं आहेत हो का वाड्यात. ह्याला रामफळ म्हणतात बरं का मित्रांनो. सीताफळ सारखं असतं रामफळ. आता रामफळाला फळं लागते तर ह्या दिवसात, सीताफळाला नाही लागत. हे अशा प्रकारचं रामफळ आहे मित्रांनो. बारीक कवळी लागली ते तुम्ही पाहू शकता हो का. त्यात काय पिकली नाहीत कारण ती कवळी इथं अशी. तर हो का हे पाणी वाड्याला पाणी मेंढराला पाणी भरपूर आहे, नाही काय अडचण. तर पावसाळ्यात हा वाडा इतका वाहिलेला आहे की बाभळ पडलेली आणि बाभळ वाळून गेली बरं का मित्रांनो. तर असल्या ह्या बाह्यान वातावरणात फिरावं लागत. आता मोर कसं काय सोमवारी काय नको. चारा बघतोय बरं काय चारा भेटा ना तरी बी आपण थोडंसं डोकून पाहणार आहे. चिंचा बिंचा हे असल्या मोठ्या मोठ्या वाड्याच्या
वाड्याने थोडंसं वर जायचं आणि ह्या इथनं थोडंसं डोकून बघूया आपण वर कसं काय सोमवारी. पण बोराटे आडवे तर कसं काय करायचं, ह्या इथं वर तर जाऊन बघू. तर मित्रांनो या अशा प्रकारे आपल्याला चारा पाणी बघावं लागतो. हे असं वाड्यातून. आता इथं जाग कसलं काय कसलं कुठं कणाचा रावा हाय का काय, लांडग्या मांजराचा वाघाचा ते काय आपल्याला सांगता येते. पण आपला देव आपल्या पाठीशी, त्यामुळं काय भीती नाही. तर ह्या ठिकाणी मित्रांनो जरा वाड्यातून वर निघलोय मी, पण सगळ्या जोऱ्याच लागते बरं का. ह्या अशा प्रकारचा शिवार आहे. आता आपण डायरेक्ट वाड्यावर जाणार आहे. पुढं पडीक आहे. पडकातनं आता वर बघित चारा पाण्याच्या शोधात असे येडं मारावं लागते. तर कांद्याचं एखाद्या वावर गावलं पातीचं ह्याचं तर बरं होईल. आता मी तिकून आलो होतो, आता हिकून वाड्याने जायचं, कारण हिकून बी रोड आहे आणि तिकून बी रोड आहे. आपल्याला कोणचा सोपा पडतोय त्या रोडने जायचं मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो जुन्या काळातली येर आहे बरं का, एकदम जुनी म्हणजे लय वर्षात झाले असेल, जवळजवळ ती 50 वर्षाची तरी येर झाली असेल. तिचं इंजन आहे आणि मग काही असलं बांधायचं असं बांधते तर बरं का, दगडाची येर आहे. अशा पायऱ्या मस्तपैकी येर आहे आणि चिरेबंदी दगडात येर आहे बरं का मित्रांनो. आणि हे जी वर बांधते तर का नाही, पहिले मोठ हाकायची, मोठ म्हणजे बैलांनी पाणी बाहेर ओढून काढायची आणि त्यात सोडायचं आणि ह्या रानांना पाणी द्यायचं. मोठ बैलांनी पाणी वावरं भरायची, म्हणजे थोडी वावरं असायची. आणि पहिलं शेतकरी कसं फक्त पाण्याच्या जीवावर आणि ह्याच्या जीवावर ती शेती असायची. तर ह्या ठिकाणी आलो मित्रांनो, एक वावर दिसतंय कांद्याचं. आता ते कसं काय माहिती, शेतकरी काय म्हणतोय काय नाही ते सगळं महत्वाचं आहे. हो काय, हे वावर आहे मित्रांनो. आता ह्या वावरात थोड्या टायमाने आपली मेंढरं पाण्यावर आली की आणायची, बागा चाटतील, टाइमपास होऊन जातील तिकडं. तर असंच आपण वाड्यावाड्याने वर जाणार आहे. आणि हा इथं वर तर वाडा आहे आपला. इकडं असं सगळं ज्वारी आहे मित्रांनो, ज्वाऱ्याचा बाग आहे. थोडंसं तुरीचं आहे, तुरकाटात आपटतील गडीभर. तर मित्रांनो आपण पूर्ण परिसर पाहून आलो बरं का. आणि चालून तहान लागली आणि पुढं पाणी मोटर चालू आहे बरं का. आता या ठिकाणी आपण थोडंसं पाणी पिऊ, म्हणजे कसं वाड्यावर तर टेन्शन नाही. या पाणी प्यायला. पाणी पिलो आणि आता रस्त्याने आपल्या डिगी जायचं पुढं मित्रांनो. तर हो काही अशा प्रकारचं कांदा काढाय आलेलं इथं, पण 4-8 दिवस टायमिंग आहे याला. आणि ह्या भागात मित्रांनो ज्वाऱ्याला आहे बरं का. जिकडं पाहिलं इकडं ज्वारी आणि कांदा सोडून दुसरं पिकच करीत नाही हा शेतकरी. कारण इकडं रानजनावर असते आणि रानजनावर दुसरं पीक येऊन देत नाहीत. आणि दुसरं एक पीक आहे मित्रांनो इकडं, ते म्हणजे आपलं आपण उपवासाला वाऱ्याचं पीठ, वाऱ्याचं तांदूळ म्हणतो का नाही, ते वाऱ्याचं तांदूळ इकडं पिकवतात बरं का मित्रांनो. ते बी पीक तुम्हाला दाखवतो. बघा आता इथं कांद्याचं मोठं वावर हे पेरलंय बरं का. त्यामुळं ह्याच्यात लय भरपूर कांदे आहेत, पण आता आपल्याला थोडं चारता येणार आहे, कारण ते पेरून गेलं. तर पुढं बघूया आता. ह्या इथं कुठं जर समजा असलं वावर तर ठीक, नसलं तर मग चाललो आपलं वाड्याहून बघायचं मग नंतर कुठं काय. मित्रांनो तिकून तसं गेलो आणि तसं खालनं शिवार फिरत हे असं आलो
आणि शेवटी माळावर आलो बरं का मित्रांनो, वाड्याच्या कडेला. तर बाबळीच्या शेंगा आता पात लागल्यामुळं काय खात नाहीत. तर जुन्या काळातली एक आठवण म्हणून मित्रांनो बैलगाडी चालली. तर ह्या ठिकाणी ही बैलगाडी आपण पाहतोय, आता शूटिंग काढतोय. हे त्यांनी पाहिल्यावर मग ती काहीतरी म्हणतील, पण आपण काय तशी नाही अडचण, त्यांना प्रूफ सकाळ दाखवू. तर ही बैलगाडी मित्रांनो खरंच खूप छान वाटतं. बैलगाडी पाहिल्यानंतर जुन्या शेतकऱ्याकडे फक्त बैलगाडी राहते अशा प्रकारची बरं का मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, काय झाडं हिरवीगार दिसते आणि काय झाडं अशी फाटके दिसते. तर फाटकी म्हणजे बाबा तुम्ही माणसाला वाळलेली झाडं येतं, पण ही वाळली नाहीत बरं का. ह्याची पाला गळ झाली मित्रांनो. आता पाला सगळा गळून गेलाय आणि नवीन पालवी आता सुरुवात झाली बरं का लिंबाच्या झाडाला. जेणेकरून आता काय काय माळ रानाची जी लिंबाची झाडं आहेत त्याला पालवी फुटतीत बरं का मित्रांनो. आता इतकी भारी पालवी फुटती की तुम्हाला थोडीशी दाखवणार. हो काय, तर पुढं समोर लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाला पालवी फुटली बरं का मित्रांनो. तर आता ती पालवी तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती पालवी पाहिल्यानंतर आता ह्या लिंबाच्या झाडाला मोहर येणार पाडव्याला, नव्या सालाला. गुढीपाडवा लिंबाचा ढाकळा उघडून तर बघा या अशा प्रकारचा पाला फुटलाय मित्रांनो. लालसर गोड नुसता लय भारी दिसतोय. चला आता आपण बिराडावर जाणार आहे. बिराड आले आपल्या जवळ. तर कसं काय बाबा आळ असली का? बरं झालं पाणी आहे वाड्याला, खाली तळ्यावर नाही गेलो. पाणी आहे चांगलं नाही काय अडचण. तळ्यावर जायचं होतं बरं, खाली लईच जरा रबी लागली, अडचण लागली, त्यामुळे म्हणलं ना खाली हाल करायला. आणि आहे ते एक दोन वावर बी गावली ते कांद्याची. हा बुग आहे, खातील येतील मग इकडं तळावर बसू आजचे दिवस. हो तर मित्रांनो, या अशा प्रकारचं आमचं एक नियोजन मित्रांनो. हे कसं वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि हे दैनंदिन जीवनामध्ये आमच्या सारखं म्हणजे पाहावं लागतं बरं का. पाणी असो, चारा असो, हे आम्हाला रोजच्या रोज पाहावं लागतं मित्रांनो. हे मेंढराला चारायचं लागतं. कटाळा करून जमत नाही. सकाळचं उठायचं, आंघोळ्या पांघोळ्या करायच्या, चारा पाहून यायचं, पाणी बघून यायचं, सगळं काय म्हणजे असं आमचं जीवन असं चालण्यात. हा, जीवन त्याच्यावरच असल्यामुळं आपल्याला त्याला बघावंच लागतं आणि करावंच लागतं आणि चारावंच लागतंय मित्रांनो. तर या अशा प्रकारचं आजचं हे नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो. तर आता मेंढरा आळ असली तर या थोडी बसलेलं मस्तपैकी निवांत, आणि आता जेवायचं आणि जेवून पाण्यावर जायचं मित्रांनो. तर चला डायरेक्ट आता जेवणाच्या टायमाला तुम्हाला व्हिडिओ पुढचा दाखवतो. तर मित्रांनो, मेंढरा आता आळ असली ते मस्तपैकी आणि बसली तर इकडे. सकाळच्या बारी आळ असली का ना मेंढर तर निवांत अगदी तासभर जेवस्तोर खावस्तोर एकदम व्यवस्थित बसते. तर आता पोटभर जेवायचं आणि जायचं पाणी घेऊन. तर त्या ठिकाणी काकूचं तांबाटीची चटणी आणली काकूनी, आणि अनुसायाने वांगी घालून हुलग्याचं कालवण बनवले. तर हे जेवाय मित्रांनो बरं का. आणि आमची रुक्मा जेव्हा तिकडे आता सावडीला निवांत बसली. रुका रुका इकडे जा, तिकडं बाय हे बुंग म्हणतो आम्ही त्याला. बुंग तू बोल की खाली बसून. दिदू ए दिदू देव दर तुला खेळायचं ये. तर मित्रांनो, ही रानची वस्ती आहे आणि जरा काय झालं तर गाव लय लांब लांब आहे. गाव लांब असल्यामुळे बाजारला काय जाया गावत नाही तारमळीनी. तेव्हा कालवणाला बी काय आता नाही, वगैरे सुकट बुंबील आहे, पण मासं मटण बिटण आणायला काय वेळच भेटत नाही. तेव्हा ते हुलग्याच्या मोडाचं आणि हुलगं बिजू घालून त्याचं मोड तयार केलं, म्हणजे उगावलं. त्यात वांगी चिरून बैंगण घालून मस्त कालवण बनवले. आता काना करून जेवण चाललंय मध्ये असं.
तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो बरं का. आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. सकाळी पाणी बघून ज्या रोडने गेलो होतो मित्रांनो त्या रोडने आपण आता मेंढरं आणलीत बरं का. त्या पांदीने चालवली ते सुंदर अशी मेंढरं. हाय हाय पाणी माऊली हाय 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 वाड्याला आहे ना पुढं पाणी. हा इथं पाण्यावर न्यायच्यात माघारी बी न्यायच्या ना वर मग गावाकडं न्यायच्यात. हो ते एक आजी भेटली. आजीने विचारलं पाणी आहे का. सकाळी पाहून आलतो म्हणल्यावर 100% आपलं दाढीने जाया गावतं मित्रांनो. तर हो काही अशा प्रकारची वाट आहे बरं का. या वाटेने चाललोय तर ऊन इतकं झालंय मित्रांनो आणि त्या उन्हाचं सुंदर असं हो का. आता पाणी चालूच झालं इथून पुढं पण पुढं चांगलं जास्त आहे. तर असली वाट आहे. ह्या वाट्याला जवळ माणूस नाही कोणी काय नाही मित्रांनो. शेतामळ्यात कोणी असलं वावरात तर नाही तर किती भयानक भीती वाटायसारखंच आहे का नाही. वर सुद्धा बघा किती झाडी. ही असली वाट बरं का मित्रांनो. सकाळी इकडून आलो होतो इथला सीन दाखवला नव्हता म्हणून आता मेंढरं जाताना दाखवा म्हणलं.